महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 30 मार्च रोजी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मराठी भाषा आणि मराठी अस्मितेवर पुन्हा एकदा भाष्य केले। यावेळेला त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही ही बाब प्रत्येक आस्थापनेतून तपासून पहा असे आदेश त्यांनी दिलेत। त्यानंतर आता मनसेने कामाला लागलेत। ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांची बँकेवर धडक मारण्यात आली। यावेळेला बँकेतील कार्यालयात कुठेच मराठी आढळून येत नसल्याचं मनसेच्या निदर्शनास आले। याबाबत SBI बँकेतील बँक मॅनेजरच्या केबिनमध्ये जाऊन जाबही विचारला। बँकेत मराठी मातृभाषा लवकर बदला, आता हात जोडून येतोय, नंतर हात सोडून येणार, मराठी दिसली नाही तर मनसे स्टाईल दाखवणार असा इशारा मनसेकडून बँक मॅनेजरला देण्यात आलाय। तसंच बँकेतील इंग्रजी आणि हिंदी भाषिक फलक मनसे कार्यकर्त्यांनी उतरवले। यावेळेला बँकेतील सर्व व्यवहार मराठीत असणं अनिवार्य करावे अशी मागणीही मनसेनं केली आहे। मनसे नेते अविनाश जाधव, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरेंसह इतर पदाधिकाऱ्यांनी बँकेला निवेदन दिलं। काही बँका बंद आहेत, उद्यापासून पुन्हा सरकारी आणि खासगी बँकांना निवेदन देणार आहेत। मराठीत कारभार झाला नाही तर सर्व बॅनर्स बँकेत आम्ही स्वखर्चाने लावणार आहे। मराठी व्यवहार आणि बॅनर जर लावला नाही तर फुकट मार खाल। मराठी माणसाबाबत मराठीचा खरंच अपमान होत असेल तर आमची लाथ आणि हात दोन्ही गोष्टी पडतील। पुढच्या 8 दिवसात ठाणे जिल्ह्यातील सर्व बँकांमध्ये आमचं निवेदन जाणार असून आम्हाला बदल दिसला पाहिजे असा इशाराच अविनाश जाधव यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना दिलाय। दरम्यान गेल्या काही वर्षात मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा अपमान करण्याच्या घटना बऱ्याच वाढल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मराठी भाषा जपण्यासाठी मनसैनिकांना आदेश दिले होते। काल परवा सन्माननीय राजसाहेबांचं भाषण झाल्याच्या नंतर मला या भागातल्या आमचं इथे मनसेचं पक्ष कार्यालय तर एका महिलेचा कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्याच पक्ष कार्यालयाच्या मागे एक SBI बँक आहे आणि आमचं अकाउंट तिथे आहे। आम्ही तिथे ज्या वेळेला जातो त्यावेळेला जे राजसाहेब म्हणाले की हिंदीत बोललं जातं, मराठीत बोलताना ती लोक नाटकं करतात। सो आम्ही सुरुवात इथूनच केलेली आहे आणि आज SBIला आल्याच्या नंतर पहिलंच आम्ही पाहिलं तर नाव पाहिलं तर तिथल्या सगळ्या मोठ्या पोस्टवर ही बाहेरनं आलेली लोक आहेत। आम्ही या लोकांना विनंती केली त्यांच्या कार्यालयात जर कुठेही पाहाल तर मराठीचा कुठेच वापर नाही आहे। सो जर तुम्ही या मातृभाषेत 1 लाख अकाउंट आहेत या भागातल्या लोकांचे इथे आणि ह्यातले जवळजवळ 95% मराठी लोकांची असतील तर मला असं वाटतं जिथे मराठीचा वापर जास्त आहे, आमची मातृभाषा मराठी आहे, आणि तिथे तुम्ही मराठी तरुणांना संधी दिली पाहिजेत। जास्तीत जास्त मराठी मुलं कामाला असली पाहिजेत, त्याच्यासोबत डोअर कीपर असतील तेही मराठीत असले पाहिजेत, कारण SBIमध्ये बऱ्यापैकी ज्येष्ठ नागरिकांचे खाते असतात किंवा पेन्शनर लोकांचे खाते असतात आणि ही सगळी मराठी लोक आहेत। सो आम्ही आज यांना ताकीद दिलेली आहे की याच्यापुढे बँकेच्या भिंती देखील आम्हाला मराठीत दिसल्या पाहिजेत आणि ते जे काही डेस्कवर असलेली मुलं ही जवळजवळ सगळीच मुलं ही मराठीत असली पाहिजे। एखादी ज्येष्ठ नागरिक मराठी आले तर त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलण्यासाठी तुमची माणसं उपलब्ध असली पाहिजे। अशा विविध गोष्टी आज आम्ही त्यांना सांगितलं आहे, पत्राद्वारे त्यांना कळवलेलं आहे। त्यांना पुढील 8 दिवसात ह्या काही गोष्टी ज्या सांगितल्या त्या बदल कराव्या आणि त्यात जर बदल दिसला नाही तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला सामोरे जावं लागेल।